गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर इकडे आता रातचा टिफिन झालेला आहे माझा आणि 6:30 पावणे 7 वाजत आलेले आहेत. तर टिफिन करता करता त्यासोबत मी जिरे आणि बडीशेपचं पाणी पण गरम करून प्यायले होते ग्लासभर. आता अर्धा तास झालाय जवळजवळ. म्हटलं चला आता मस्त असा चहा करूया स्वतःसाठी आणि त्यानंतर मग पुढच्या कामांची सुरुवात. तर आता एका बाजूला माझं इकडे चहा करणं चाललेलं आहे आणि हो, आज की नाही भोगी आहे. तर भोगीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या गोड गोड वाईटी फॅमिलीला. आणि उद्या संक्रांतीच्या पण ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला शुभेच्छा. तर इकडे आता चहा करून घेते आणि चहा झाल्यानंतर मग पुढची कामं. तर आता भोगीचं काय काय करतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात, पण आता आमच्याकडे की नाही मी जे बघितले तेवढंच मी करत असते दरवर्षी. म्हणजे भोगीसाठी की नाही मी भाजी वगैरे, मिक्स भाजी आणि त्यानंतर भाकरी वगैरे तीळ लावून ते आम्ही करत असतो. तर इकडे आता बघा तुम्हाला एक रेमेडी दाखवते मी, मस्त आहे अगदी सोपी आहे, घरच्या घरी आपण करू शकतो. एक बटाटा घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याला, त्यानंतर त्याला किसून घ्यायचा आहे. किसल्यानंतर किसलेल्या याचं ना आपण त्याचा रस काढून घ्यायचा आहे त्याचं आणि असं वेगळं करून घ्यायचंय वाटीमध्ये. आता आपल्याला चेहऱ्याला लावायचंय म्हणून जेवढं लागतं तेवढंच मी केलेलं आहे. तर एक छोटाच बटाटा मी किसला होता, त्यामध्ये हळद आणि चिमूटभर हळद घालायची आणि चणा डाळीचं पीठ घालायचंय चमचाभर. ते घातलं की चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला मध घालायचंय. त्यानंतर हा मस्त असा फेस पॅक आपला रेडी होऊन जातो आणि तुम्हाला खरं वाटणार आणि अगदी लावल्यानंतर 20 मिनिटांनी धुवा तुम्ही, इतकी चकाकी येते ना चेहऱ्याला. तर हे मध किणी माझ्याकडे जवळजवळ 14 वर्ष जुनं मध आहे. आणि जेव्हा मिस्टर गेले होते ना फिरायला MP मध्ये, त्यावेळेस त्यांनी आणलं होतं. राज अगदी 1-2च वर्षाचा असेल त्यावेळेस. तेव्हाचं मध येते आणि अजिबात ते असं म्हणजे गोठलं वगैरे नाही, अगदी म्हणजे जे खरं मध म्हणतो ना आपण तेच येते. तर ते मी टाकलं त्यामध्ये, थोडं थोडंच वापरत असतो. आणि ज्यावेळेस राज लहान होता, त्याला खोकला वगैरे यायचा नाही, त्यावेळेस मी त्याला द्यायची ते. तर चला इकडे आता चेहरा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा पाण्याने. त्यानंतर आपल्याला हे चेहऱ्यावर लावून घ्यायचंय. हलक्या हाताने मसाज केलं तरी चालणार आहे. आता इकडे मी फास्ट फॉरवर्ड केलंय म्हणून ते खूप जोरात दिसतंय, पण तेवढं नाही, हलक्या हातानेच करायचं आपल्याला. आणि चांगलं 15-20 मिनिटं ठेवायचं म्हणजे वाळेपर्यंत. वाळलं की छान असं चेहऱ्याला सुरकुत्या वगैरे जर असतील, टाईटनेस येतो चेहऱ्याला आणि चकाकी येते चेहऱ्याला छान. जर पिंपल्समुळे डाग वगैरे असतील काळे पडलेले तर ते नाहीसे होतात. त्यानंतर पिगमेंटेशन असेल तर थोडं थोडं मला पण आहे, तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात. तर ते पण त्याच्यामुळे कमी होतं, म्हणजे डार्क असलं तर ते फिकट होण्यास मदत होते. आणि जर का आपण डेली यूज केलं 2 दिवसाआड 2 दिवसाआड आठवड्यातनं 3 वेळा तर चांगलाच फरक मिळतो. पण मग असं काही वेळ नसतो त्यामुळे मग जमत नाही, पण तुम्ही नक्की करून बघा. ते झालं, त्यानंतर चेहरा वगैरे वॉश केला. म्हटलं आता हे करून घेऊया. म्हटलं इकडे आता माझा स्वयंपाक चाललेलाच होता एका बाजूला, तर म्हटलं भाकरी वगैरे करून घेऊया तिळी लावून. मग इकडे आता बाजरीची भाकरी केली मी आणि हीच आम्ही दोघं जण अर्धी अर्धी खाणार आहे, कारण मुलं खातच नाही. मुलांना भाकरी हा प्रकारच आवडत नाही, त्याच्यामुळे मग करून पण वायाच जाणार होतं म्हणून मग एकच भाकरी केली मी. आणि दोघं जण आम्ही ते टिफिनला त्यांना अर्धी देणार होते मी आणि मी अर्धी खाणार होते. तर म्हटलं चला मस्त. इकडे भाकरीचं मी जेव्हा कणिक केलं ना त्यामध्ये सुद्धा मी थोडं तीळ घातलं होतं आणि छान लागतं भाकरीमध्ये तीळ घालून. आणि आजच्या दिवशी तर केलंच पाहिजे. आणि वरून पण थोडंसं टाकून दिलं. म्हटलं चला, आणि मी की नाही पोळपाटावरच थापून घेते बरं का, कारण ते अजिबात हालत नाही. असं परातीत किंवा ताटात करायला गेलं ना खूप हलते ती, गोल 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 फिरते. खाली बसलं तर पाय लावता येतात, पण असं उभं राहून भाकरी करायचं म्हटलं की त्यावर ना ते गरागर फिरतं. मग त्यामुळे मग मी पोळपाटावर करून घेते. आता इकडे मस्त भाकरी शेकून घेऊ आपण दोघं बाजूनी खरपूस. आधी मी गॅसवर तिला शेकून घ्यायची, पण गॅसवर करत नाही म्हणतात. मग म्हटलं चला, आता माझ्याकडे ज्या भाज्या होत्या ना त्या मी सगळ्या एकत्र केल्या. भरपूर अशा भाज्या घातल्या त्यामध्ये, म्हणजे वांग, बटाटो, त्यानंतर गाजर घातलं, काकडी घातली आणि काय काय भरपूर घातलं होतं मी भाज्या, ज्या काही आपण मिक्स भाज्या आमच्या इथे ना बाहेर पण मिळतात बरं का मिक्स भाजी म्हणूनच आपण कट करून, पण मग मी घरीच कट करून घेते स्वतःच, कारण त्या कधीच्या काही करून ठेवलेल्या असतात, कापून ठेवलेल्या असतात म्हणून. मग इकडे भाजी पण केली आणि आपलं बघा मस्त हे भोगीचं ताट तयार झालेलं आहे. भाकरी आणि मिक्स भाजी आणि आता हा हलवा, हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी, कारण आता काही मी जेवण करणार नाही बरं का. म्हटलं चला सगळं आधी आवरून घेऊया, त्यानंतर जेवण वगैरे करता येईल म्हटलं. मग आता किचनचं सगळं आवरलं, आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि त्यानंतर आता हे मला बेसन वगैरे हा एरिया इकडचा क्लीन करून घ्यायचा होता. तसं नेहमीच करत असते मी, पण आज म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं. आणि हे जे आहे ना वॉश बेसिन इकडचं, तर हे मला असं वाटलं होतं की ब्लॅक कलरचं घेतलं तर खराब होणार नाही, पण ते उलट झालं, उलटून जास्त खराब होतं ते. त्यामध्ये कलर नव्हते दुसरे आणि जो होता तो माझ्या घराच्या थीमला मॅच होत नव्हता, मग त्याच्यामुळे मी ब्लॅकच घेतलं. पण मग आता ते तसंच साफ करावं लागतं मला सारखं सारखं. त्यानंतर मग हे कोलिनने वगैरे मिरर वगैरे इतके छान स्वच्छ होऊन जातात ना, आणि असं वायपर वगैरे असलं की छानच पडतं, आपल्याला क्लीन करायला सोपं पडतं. कारण असं कापडाने वगैरे पुसलं ना मग त्याच्यावर क्लीन डाग पडतात खूप, आणि त्यामुळे ना जास्त वेळ जातो आपला. मग याला दोघंकडे वायपर येते, एक हार्ड आहे एक सॉफ्टवाला आहे, मग ते दोघंकडनं आपल्याला करता येतं. नळ वगैरे घासून घेतले आणि छान इकडे असं क्लीन करून घेतलं. त्यानंतर म्हटलं तुम्हाला याचे ह्या मिरर मध्ये की नाही लाईट्स पण ते पण तुम्हाला दाखवते मी. 3 कलरचे लाईट्स आहेत, तर छान वाटतं ते. आणि काही वेळा फोटो वगैरे काढतात मुलं त्या ठिकाणी रिंग लाईट सारखं, तर बघा असे 3 कलर बदलतात त्याचे.
ते झालं त्यानंतर म्हटलं चला भांडी आपली वाट बघताय, बाकीचं आता आवरता येईल नंतर. किचन ओटा गॅस मी क्लीन केला आणि त्यानंतर मग भांडी घासायला घेतली. तर पोळपाट वगैरे पण मी रोजच्या रोजच स्वच्छ करून घेत असते, कारण पोळपाट तसंच पारोसं म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर पोळपाट निदान धुवून तरी ठेवा, नसेल घासायचं तर, पण त्याला धुवूनच ठेवायला लागतं. असं नुसतंच आपल्याला ठेवायचं नसतं, ते चांगलं नसतं. त्यामुळे दरिद्रता येते घरात असं म्हटलं जातं. मी माझ्या वाचनात आहे, त्यामुळे म्हटलं चला ते रोजच्या रोज मी घासून घेत असते, ठेवून देते. त्यानंतर आता इकडे भांडी वगैरे क्लीन केली. म्हटलं चला आता एवढी भांडी झाली ना, की त्यानंतर मग फायनल एकदा झाडू मारून घेऊया म्हटलं, कारण ही लोक कॉलेजला आणि ऑफिसला गेले की त्यानंतरच मग मी निवांत असते. सकाळी एकदा मारून होतो झाडू, पण मी इकडे हॉल आणि डायनिंग एरियात की नाही, हा जो किचनचा दरवाजा आहे ना, तिकडनं खूप जास्त हवा येते आणि त्यामुळे मग धूळ पण येते. तर ती हॉलमध्ये आणि डायनिंगच्या एरियात पसरते. मग त्यामुळे म्हटलं चला एकदा फायनल तर झाडू मारून घेऊया आणि त्यानंतर मग माझी कामं. पण मला लक्षात आलं की मला की नाही मुलांच्या रूमची कपाटं सुद्धा आज क्लीन करून घ्यायची होती, कारण सारखे हात बोट लागून आणि ओले हात लावून सगळे डागाडले होते. ते म्हणजे जे शेटर असतं ना उघडायचं, त्या ठिकाणी जे हँडल असतात ना, ते त्यांनी खराब केलेले होते. म्हटलं चला मग त्यानंतर मग तिचा मिरर वगैरे, त्यांच्या ड्रेसिंग वगैरे सगळं मग क्लीन केलं. आणि त्यानंतर म्हटलं चला मला संध्याकाळी पुन्हा लाडू पण करायचे होते. संध्याकाळी म्हणजे मला 3-4लाच करायचे होते, पण लक्षात आलं की तीळ तेवढं नाहीये, तीळ थोडं कमी होतं, म्हणजे असं पाव किलो वगैरेच होतं माझ्याकडे उरलेलं. मग म्हटलं याच्यात काही होणार नाही, थोडेसेच होतील अगदी. मग काही मुलांचं काही मन भरत नाही, मग जास्त अंडा येईल म्हटलं संध्याकाळी. मग त्यासाठी पण मला बाहेर जायचं होतं. तर मग हे सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं चला थोडंसं आता स्वतःचं आवरून घेऊया आणि त्यानंतर जाऊया म्हटलं बाहेर. तर इकडे आता ड्रेस काढला मी, म्हणजे माझा टॉप येतो जीन्सवरचा, तर त्याला मला प्रेस करायचं होतं आणि प्रेस करताना माझ्या लक्षातच आलं नाही की ते सेट करायला पाहिजे होतं असं, कारण हे कापड जरा वेगळं आहे, असं स्ट्रेचेबल आहे आणि ते डायरेक्ट त्याला चिकटणार होतं, पण नाही झालं. म्हटलं चला आता जास्त टाइमपास करण्यापेक्षा मग बंदच केली मी प्रेस आणि तसंच मग करून घेतलं आणि मग जाऊन आले बाहेर. मग त्यासोबत काय काय मला लागणार होतं ते 2-3 वस्तू घेऊन आले. तसं मी याच्यावर पण मागवलं असतं, पण मग कसं आहे ना की ते तीळ मला मागवायचं होतं आणि जर का झेप्टोला किंवा मग ब्लिंकिट वगैरे केलं तर मग काही वेळा चांगलं येत नाही, म्हणून म्हटलं स्वतःच जाऊन आणावं म्हटलं. मग आता इकडे आणलंय तीळ मी आणि हा अर्धा किलोचा पॅक आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने सांगते तुम्हाला मी आज तिळीचे लाडू. म्हणजे तुम्ही त्याला महिनाभर जरी ठेवले ना तरी ते कडक होणार नाहीत, अगदी मस्त मऊ राहतात आणि झटकीपट होऊन जातात. खूप जास्त वेळ खाऊ प्रोसिजर नाहीये. आपण चिक्की करा किंवा दुसरे ते पाकाचे लाडू तर अजिबात करायचे नाही, तिळीचे वगैरे किंवा डाळ्यांचे वगैरे लाडू जर का तुम्हाला करायचे असतील तर ते पाकाचे अजिबात करायचे नाही, खूप जास्त कडक होतात ते. अगदी म्हणजे 2-3 तासातच ते कडक होऊन जातात. पण हे लाडू तुम्ही महिनाभर ठेवा, अजिबात कडक होणार नाही. त्याची तुम्ही बर्फी पण करू शकतात, लाडू पण करू शकतात. तर इकडे बघा आता मी काय केलंय की तीळ ना भाजून घेते कढईमध्ये आणि म्हटलं आता एवढं राहू द्यावं म्हटलं, जास्त होईल नाही तर, कारण गूळ आपला पाव किलो आहे आणि तीळ आहे तर ते अर्धा किलोचा पॅक होता तो, म्हणून म्हटलं थोडं राहू द्यावं. आता एवढं भाजून घेते, कढईत पण भाजता येणार नाही म्हटलं. आणि तीळ कसं भाजायचं, ते असं उडायला लागलं तळतळ की समजायचं की तीळ छान भाजलं गेलंय आणि छान असा तिळीचा वास पण यायला लागतो खमंग. तिला अजिबात आपल्याला जाळायची नाही बरं का, नाही तर चटकली की मग त्याचा थोडासा फ्लेवर पण खराब येतो. म्हटलं आता एवढं राहू देते, त्याचं नंतर काहीतरी करता येईल. मग आता इकडे आता मी तीळ भाजून घेते. भाजून झाल्यावर आपल्याला ताटात काढून घ्यायचंय. गूळ आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि गूळ की नाही आपल्याला सुरीने चिरला की नाही छान त्याच्यामध्ये म्हणजे खडे वगैरे राहत नाही. आणि जर का कुटून घेतला तर पूर्ण त्याला कुटून घ्यायचा, अजिबात त्याच्यात खडे राहायला नको. म्हणजे गुळाचेच खडे नको राहायला असं म्हणणं आहे माझं. तर व्यवस्थित चुरला म्हणजे तो पटकन वितळतो. त्यामध्ये 1च चमचा आपल्याला तूप घालायचंय आणि त्यानंतर मग ते वितळून घ्यायचंय. आणि हे बघा इकडे आपल्याला गुळाचा पाक अजिबात करायचा नाही बरं का, फक्त त्याला वितळायचं आहे आपल्याला, पूर्ण व्यवस्थित वितळून घ्यायचं. तर दाखवेलच मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. 1 चमचाभर साजूक तूप घातलंय फक्त मी त्यामध्ये. आता ते दाखवायचं राहिलं, पण मी कढईत 1 चमचाभर तूप घातलेलं होतं आणि त्यामध्ये हा गुळ आपल्याला घालून द्यायचा व्यवस्थित आणि फक्त त्याला हलवत राहायचंय मंद गॅसवर. आणि मंद गॅसवर तो वितळतो, 1-10 मिनिटानंतर वितळून जातो. छान असा वितळला पूर्ण की त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये तीळ घालायचंय किंवा मग तिळामध्ये आपल्याला गुळाचा पाक घालायचा. तर मी मोठं हे घेतलंय भांड पसरट आणि त्यामध्ये मग बघा आता छान असा वितळत आलाय तो. आणि ह्या तीळमध्ये आता भाजलेलं जे तीळ आपलं त्यामध्ये तो गुळाचा पाक नाही म्हणायचा आपल्याला, फक्त वितळलाय गुळ, कारण पाक करायचाच नाही, पाकामुळेच लाडू म्हणजे कडक होतात. तर इकडे आता आपल्याला त्या तिळामध्ये ते घालून द्यायचंय गरम गरमच. आणि हे बघा बराच वेळ जरी तुम्ही भांडत बसले ना तरी ते कडक होत नाही बरं का. त्यामुळे की नाही पटकन त्याला कालून घ्यायचं आणि लागलीच बांधायला घ्यायची. मग ओला हात करून बांधा किंवा थोडंसं तुपाचा हात लावून बांधू शकतात. सगळं व्यवस्थित आधी एकजीव करून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला आवडत असेल तर वेलची पूड आपण घालू शकतो, पण दीदीला माझ्या आवडत नाही वेलची पूड आणि ती ओरडते मग ते फ्लेवर आला की, म्हणून मग मी आज काही घातलंच नाही त्यामध्ये. वाटलं तर आपण त्यामध्ये शेंगदाणे पण घालू शकतो थोडेसे बारीक करून. आता जे तीळ होतं ना ते पण मी टाकून दिलं
ते पण मी भाजूनच ठेवलं होतं बाजूला. तर आता व्हिडिओत तुम्हाला काय माहिती दिसलं नसेल ते, पण मी दाखवलं नाही वाटतं मी. तर ते भाजून ठेवलं होतं मी बाजूला आणि म्हटलं त्याचं चिक्की करता येईल म्हटलं. पण आता यालाच ते उरून पुरलं तर म्हटलं जाऊ दे आता, मग त्याच्यातच टाकता येईल, नंतर आणता येईल म्हटलं चिक्की वगैरे करायची असेल त्यावेळेस. तर आता सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतले आणि छोटे छोटे गोळे घ्यायचे. हाताला तुपाचा हात आपण लावून घ्यायचा आहे थोडासा, आणि त्यानंतर मग आपण हातावर छोटे छोटे गोळे करून मस्त असे लाडू वळून घेणार आहोत. तर आता मी वळतच होते आणि मग तोपर्यंत दीदी पण आली माझी आणि ती म्हटली की मी पण करू का? म्हटलं चल मग करू लाग, मला पटकन होऊन जाईल, आपण दोघी जणांनी केलं तर. आणि मग दीदीचं चाललं होतं की कधी होत आहे. आणि आता मग तिला म्हटलं अगं वळायला वेळ लागणार आहे आपल्याला. मग आली ती पण पटापट. म्हटलं फक्त बोलायला पाहिजे, खायला पाहिजे आणि करायला नको. मग आली तिथे आमची लागलीच आणि मग करायला लागली. म्हटलं चला छोट्या छोट्या कामांमध्ये त्यांना पण इन्व्हॉल्व करून घ्यायचं. आणि कसं नाही की तिचं कॉलेज संध्याकाळी सुटलं तर 5:30 पावणे 6ला ती, म्हणजे जवळजवळ पावणे 6 वाजतातच तिला बसने येत असते म्हणून. मग त्यानंतर मग थकते, मग काय तिला सांगणार आपण. त्यामुळे म्हटलं चला, पण ती आली मग नंतर करायला. तर इकडे आता दोघींनी मिळून आम्ही पटापट असे लाडू वळून घेतले. आणि तिला खूपच आवडतात तिळीचे लाडू आणि राजला पण आवडतात. आणि म्हटली होती मला की जास्तच कर, कारण माझ्या फ्रेंड्सला पण मला न्यायचे आहेत लाडू. म्हटलं ठीक आहे. मग तिला दिले जास्तीचे जरा करून आणि मग खातात मुलं आवडीने. तर ना आम्ही दोघी मायलेकींनी पटापट असे लाडू वळून घेतले. म्हटलं चला आता स्वयंपाकाची पण तयारी करायला लागेल. आणि सगळं आवरलं आणि बघा हे लाडू एवढे तयार झालेले आहेत. आणि दीदी मदतीला आले म्हटल्यावर काहीतरी कुटाणे करणार नाही असं अजिबात होणार नाही. तर तिने की नाही असे हार तयार केले होते आणि 2 मोठे केले होते आणि 2 छोटे केले होते. तर म्हटले की आपण एकमेकांना द्यायचे. म्हटलं ठीक आहे. मग आता हे लाडू गार झाले की मग बरणीत वगैरे भरूया. तुम्हाला दाखवतेच आणि अगदी पटकन होऊन जातात झटपट. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल ना तरी सुद्धा तुम्हाला जमणार आहेत आणि मस्त असे सॉफ्ट होतात अगदी. तर माझं ना आता पार्सल आलं होतं, म्हणजे आहोंनी मागवलं होतं ते. आणि तेच म्हटलं चला ओपन करून बघूया, तुम्हाला पण दाखवते. होमपिकचे प्रोडक्ट त्यामध्ये मागवले होते. एक नंबर आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा. अगदी एखादी बरणी मागवा आधी होमपिकची, म्हणजे रेड चिली ठेचा होता यामध्ये. आता ह्यावेळेस यांनी 2 मागवल्या. त्यासोबतच ग्रीन चिली पण होतं. ग्रीन चिलीचं ग्रीन चिलीचं होतं ते लोणचं. आणि इकडे होतं हे स्पायसी लेमन पिकल. तर हे लिंबूचं लोणचं, त्यानंतर आवळ्याचं मुराब्बा असं काही मागवलेलं होतं. तर खूप छान आहे, टेस्ट त्याचा एकच नंबर आहे आणि रिझनेबल रेटमध्ये मिळतं आपल्याला. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर जाता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.